अलीकडेच मला आमदार प्रसाद लाड यांचा एक व्हिडिओ दिसला म्हणजे यूट्यूबवर काही व्हिडिओजना गूगल रेकमेंड करत असतं की बघा हे व्हिडिओही बघा. आपण स्क्रीनवर स्क्रोल करत करत पुढे सरकत असताना एखादा व्हिडिओ आपलं लक्ष वेधून घेतो आणि आपण तिथं थांबतो. हे रेकमेंडेशनवाले व्हिडिओ असतात. प्रसाद लाड यांचाही एक व्हिडिओ असा स्क्रोल करताना माझ्या समोर आला आणि त्या व्हिडिओतले प्रसाद लाड हतबल निष्प्रभ प्रसाद लाड समोर पाहून मी थांबलो, थबकलो. एका मोठ्या समूहाचे, उद्योग समूहाचे मालक, अब्जोपती मराठी माणूस आणि राज्यातल्या सर्वात शक्तिशाली राजकीय व्यक्तिमत्वाच्या मर्जीतला जवळचा सहकारी असा लौकिक असणारे आमदार प्रसाद लाड साहेब असं हतबल देहबोलीत नेमकं काय बोलतायत हे जाणून घेण्यासाठी मी तो व्हिडिओ पाहिला. मला वाटतं तुम्हीही तो व्हिडिओ पाहायला हवा. मनोज भाऊ नमस्कार. कालचा आपला इंटरव्ह्यू पाहिला. आपण मला भाऊ आणि दादा म्हणालात त्याबद्दल प्रथमतः तुमचं धन्यवाद. मी म्हटलंच होतं की आपण किती जरी वाईट शिव्या दिला तरी मी तुम्हाला शिव्या देणार नाही, तुमची तक्रार करणार नाही, कारण तुम्ही माझे भाऊ आहात. आणि आज तुम्ही मला भाऊ म्हटलं त्यासाठी तुमचं धन्यवाद. मला वाटतं की तुम्ही थोडंसं राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे. आपण म्हणता की प्रसाद लाड, प्रवीण दरेकर राजकारण करतात. मी म्हणतो आम्ही राजकारण करत नाही, आम्ही राजकारणच करतो. आणि आमचा तो राजकारण हा पिंड आहे, पण समाजकारण हे आमचं ध्येय आहे. तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ नका. आणि जर खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आणि माझ्या जागी तुम्हाला निवडून आणायला तयार आहे. सभागृहात या, सभागृहात चर्चा करा, नाही तर मला चर्चेला बोलवा म्हणून पुन्हा तुम्हाला एकदा आवाहन करतो. भाऊ, माझी विनंती तुम्ही मान्य करा. एकदा तरी मला चर्चेला बोलवा आणि नाहीतर राजकारणात येण्याचा निर्णय घ्या. मी आणि प्रवीण दरेकर राजीनामा देतो. आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा. आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्यायला तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिलं मित्रो, प्रसाद लाड असतील किंवा प्रवीण दरेकर हे आमच्या मराठा समाजाचे नेते आहेत. पण दुर्दैव असं की हे दोघेही देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. एका ब्राह्मण नेत्याचे निकटवर्तीय. हाच त्यांचा दोष आहे. आणि म्हणूनच मराठ्यांचे सध्याचे आदरणीय नेते मनोज भाऊ जरांगे पाटील साहेब हे सातत्यानं लाड आणि दरेकर यांना जोडताना दिसतात. आरक्षणाचा विषय नेमका काय आहे? आजवर आमच्या समाजाला आरक्षण का मिळू शकलं नाही? कुठले राजकीय पुढारी या आरक्षणाचे मारेकरी आहेत? ब्राह्मण असूनही मराठा आरक्षण हा विषय तडीला नेणाऱ्या फडणवीसांना सत्तेबाहेर बसवून राज्य हडपलेल्या मावा आघाडीच्या मागच्या सरकारनं फडणवीसांनी दिलेलं आरक्षण कोर्टात टिकवण्याचा प्रयत्न का केला नाही? साधं याचिकेचं आणि कागदपत्रांचं भाषांतर करून द्यायला ज्यांना जमलं नाही, कारण त्यांच्याकडे वेळच नव्हता. दिवस रात्र ते वसुलीत रमलेले होते. त्या हरामखोरांना कधी जरांगे पाटील विचारू धजत नाहीत की पोकळीच्यांनो, आमच्या समाजासाठी तुम्ही काय केलं? नाहीच विचारणार. कसे विचारणार? आंतरवली सराटीत जे घडलं त्यामागे कोणाचा हात आहे हे आता उभ्या महाराष्ट्राला माहीत झालं आहे. पण त्याच साहेबाची एनर्जी आमच्या जरांगे पाटलांना आवडते. बाबो, काय म्हणावं साहेबाले, काय एनर्जी आहे साहेबाची. उभं राहून भाषण करतात, आठवते ना? पण कसं आहे मित्रांनो, आपणही अजून किती दिवस पवार करत बसायचं? मुळात आमच्या जाती बांधवांनाच कसली आणि कशाची भुरळ पडली तेच कळेनासं झालं आहे. आरक्षणासाठी अनेक नेते आजवर खपले. आमचे दिलीपदादा पाटीलही जग सोडून गेलेत काल परवा. अण्णासाहेब पाटील या नावापासून सुरू झालेला मराठा आरक्षणाचा जो हा लढा आहे, त्या लढ्याचा इतिहास सध्या एका गावगणना वळणावर येऊन ठेपलेला आहे. वादविवाद किंवा आरक्षण या मुद्द्यावर तार्किक आणि शास्त्रीय मुद्दे मांडून भांडणारे अनेक नेते आहेत मराठा समाजात. मी आता त्या सगळ्यांची नावंही घेत बसणार नाही. पण आता जे चाललं आहे ते नेमकं काय आहे? निवळ फडणवीस विरोध म्हणून हे आंदोलन लांबवलं जातं हे स्पष्ट दिसतंय. राज्याचा मुख्यमंत्री आंदोलनकर्त्यांना शहराच्या वेशीवर सामोरा जातो, त्यांच्या मागण्यांचा सरकार म्हणून आदर करतो. कुणबी प्रमाणपत्रांचा विषय असो की सगळे सोयरे प्रकरण, सरकार बॅकफूटवरच खेळत आले. वर अनेक योजनांसह 10% थेट आरक्षण दिलं जातं. मग तरीही ओबीसीमधूनच आरक्षण हवं हा अट्टाहास कायम आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात, विशेषतः कोकणातल्या 96 कोळी मराठ्यांमध्ये या आंदोलनाबद्दल फारसं महत्त्व नाही. एकतर कोकणी माणसाला मराठा सोडून कुणबी म्हणून घेण्यात अजिबात स्वारस्य नाही. मान्य की मराठा समाजाची मतं फिरली तर राजकारण्यांना त्रास होऊ शकतो. तसं घडलेलं देखील आहे.
पण निव्वळ या राजकीय भीतीपोटी, दबावापोटी आमचे नेते एवढे हवालदिल झालेले मी तरी यापूर्वी पाहिलेले नव्हते. जसे आज प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर दिसत आहेत. लोकसभेला आपल्याला वाटलं होतं की मनोज जरांगे पाटील एक नवा पक्ष काढतील, आपले उमेदवार उभे करतील मराठा समाजासाठी. पण जरांगेंनी आपले उमेदवार उभे न करता एक संदिग्ध डाव टाकला होता. मराठा समाजाला सांगितलं होतं की जो आरक्षणाच्या बाजूनं असेल त्यालाच मत द्या. लोकसभा असो की विधानसभा, निवडणुका लढणं हे एरा गबाळ्याचं काम नाही. तरीही भाजपला नुकसान झालंच जे व्हायचं होतं ते. पण विधानसभेलाही नुकसानच होणार आहे या विचारानं मनोज जरांगे फॅक्टर पुन्हा चालेल याची भीती, याची धास्ती उरात बाळगून नुसते नेतेच नाही तर या आंदोलनाबद्दल बोलणारे, लिहिणारे पत्रकारही एकदम मवाळ होऊन हात जोडून विनंती करू लागलेली दिसत की बाबा नका करू असं. सरकारने खरं तर राज्य जे आहे ते जातीपातीच्या जंजाळातून मोकळं करायचं हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवायला हवं. पण सरकारही एवढं हतबल झालेलं दिसतंय की सतत हा नाही तर तो नेता जरांगेंच्या दिमतीला हाल हवाल पुसायला, काय पाटील कसे आहात, तिकडं मराठवाड्याकडं धाव घेताना दिसतो. सामान्य जनतेच्या मनात आता शंकेची पाल चुकचुकते की सरकारमधलंच कोणीतरी आहे की जे या आंदोलनाला हवा देण्याचं काम करतं आहे. त्यांना हा वाद मिटवू द्यायचा नाही आहे तर तो चिघळत ठेवायचा आहे. आपण विरोधी पक्षांवर इतके दिवस नजर ठेवून होतो, त्यांच्याबद्दल बोलत होतो. मला आता डाऊट आहे सरकारमधलंच कोणीतरी आहे. बरं, धास्तावलेल्या नेत्यांचं किंवा पत्रकारांचं काही चुकतं आहे असंही नाही. बोलताना त्यांनाही विचार करावा लागतो. आता माझ्याही व्हिडिओखाली कमेंट्स येतील, मराठा आहेस, कसला मराठा आणि काय, बघू वाचू आपण. पण होतं काय, मराठा समाज आजवर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या शांततापूर्ण मार्गाने मांडत होता ना. लाखोंच्या संख्येचे कित्येक मोर्चे निघाले पण कुठे अनुचित प्रकार घडला नाही. पण आंतरवली सराटीच्या घटनेनंतर एक गट हिंसक मार्गाने चाल करू लागला आहे. मराठा आमदारांची घरं फोडणं, जाळणं, अनेकांना इजा पोहोचवणं, यामुळे एक दहशतीचं वातावरण सगळीकडे पसरलेलं आहे. जरांगेचे अनेक अनुयायी हे त्यांच्यासारखेच शिवराळ आहेत. फोन करून शिव्या घालणं, तंगडच तोडीन, अमकच करीन अशा धमक्या देणं हे तर नित्यनेमाने सुरू आहे. सामान्य माणूस घाबरलाच पाहिजे. तो एक स्वयंघोषित नेता नाही का, मागे उठसूट सगळ्यांनाच फोन करून शिव्या घालायचा आणि तो कॉल रेकॉर्ड करायचा आणि सोशल मीडियावर व्हायरल करायचा. यातून काय साध्य झालं तर या अशा लोकांना प्रसिद्धी मिळाली, बस, पुढे काय नाही झालं. समाजाला मिळालं का काही? हे सगळं करणाऱ्यांना कधी कळणार आरक्षणाचं काय आहे का या प्रश्नाचं उत्तर? या परिस्थितीत वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, पुरेसा अभ्यास नसलेल्या हेकेखोर स्वभावाच्या लोकांकडून एवढा मोठा समाज वेठीला धरला जातो आहे. आरक्षणाबद्दल किती अभ्यास आहे तुमचा? त्याच समाजात मान्यवर म्हणून हिंडणारे नेते या अशा बेताल प्रवृत्तींसमोर हात जोडून उभे असतात. त्यांना बाबा पुता करत उभे राहिल्याचं दिसतंय. प्रसाद लाड या वाघासारख्या तडफदार नेत्याला पाहिलेलं आहे मी. त्या नेत्याची शेळी झाल्याचं समोर दिसतंय आता मला. ए लाड्या, ए गुळपिट्या, डबड्या, टमरेल्या, काय वाटेल ते शब्द मनोज जरांगे पाटील साहेबांनी प्रसाद लाड यांना वापरले. पण प्रसाद लाड यांनी आपला संयम ढळू न देता उलट त्यांना दादा, भाऊ असेच शब्द वापरले. दरेकरांची तीच अवस्था आहे. नितेश राणे असो की निलेश राणे, आता ते या भानगडीत फारसे पडतच नाहीत बहुतेक. प्रसाद लाड यांचं त्या व्हिडिओतलं एक वाक्य मला वारंवार आठवतं आहे. त्या जरांगेंनी तुम्ही फडणवीसांचा मुठभर खा, एवढा आवडतो तर लग्न करा अशी मुक्ताफळं उधळलेली असतानाही काल चुकून लाड यांना ते भाऊ काय म्हणाले तर प्रसाद लाड बाकीचं सगळं विसरून गेले. देखा तुमने देखा, देखो मेरे भाई ने मुझे भाई कहा, देखो मुझे भाई कहा. हिंदी सिनेमातला तो एखादा सीन आठवला असेल तुम्हाला. केवढं हे कौतुक. सोडून द्यायला होतं खरं तर. अनुल्लेखानं मारता येईल असं हे प्रकरण आहे. पण जो तो उठतोय आणि जरांगेंना भेटायला खेटायला जातोय. आणि तिकडून काही वेडीवाकडी विधानं आली की हे येतात हात मागे बांधून, मान खाली घालून. महाराष्ट्रात आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांची किंमत एवढी स्वस्त झाली आहे की कोणी उठतो आणि यांना शिव्या घालतो. बरं, हे सगळं सहन करूनही प्रसाद लाड जरांगेंना आमदार व्हायची ऑफर देतात. म्हणतात मी राजीनामा देतो, माझ्या जागेवर तुम्हाला निवडून आणतो. निवडून आणतो हे वाक्य फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. प्रसाद लाड एवढे सक्षम नेते आहेत की ते विधान परिषदेवर कोणालाही निवडून आणू शकतात. ते प्रसाद लाड जरांगेंना सांगत आहेत की या तुम्ही माझ्या जागी आमदार व्हा आणि सभागृहात मांडा तुमचं मत.
संविधानिक मार्गाने लढा देऊन समाजाला न्याय मिळवून द्या. तेव्हा त्यावरचं जरांगेचं गोल विधान जे आहे ते ऐका तुम्हीच. मॅनेज करायचं मला लाट एकीकडून मला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, आम्ही मग त्यांना दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, लागला मॅनेज करायला. केलं दुकान चालू. घेतलेच का संस्कार शेवटी फोडाफोडीचे आलेच का जातीवर? खरी जात दिसलीच का तुम्ही? राजकीय जात शेवटी नाही वळायचं रक्त तुमचं रे जातीकर, नाही वळायचं यार तुमचं रक्त जाती. शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं, आमदारकी देतो, मी बाजूला जातो. लई गचळ लोक माणसं करतो, गचळ. ऐकलं? प्रसाद लाड म्हणाले तुम्ही आमदार व्हा, सभागृहात या. आता यात कसला आलाय डाव? कसली आली फोडाफोडी? कसली आली आहे ऑफर? तुमचाच एक मराठा भाऊ समाजासाठी स्वतःची आमदारकी सोडतोय और त्यानं त्याची कसली जात दाखवली म्हणतायत. मनोज साहेब जरांगे पाटील म्हणाले ना की बघितलं, जात दाखवली, ऑफर देतोय, जात दाखवली. मला तर नाही दिसलं काय. मित्र, हे हाताची घडी घालून दाती तृण धरून दबलेले राजकारणी फक्त निवडणुकांना आणि त्या निवडणुकांमध्ये होणाऱ्या मतदानाला घाबरलेले आहेत. एरवी ते असल्या 100 जरांगे पाटलांना पुरून उरतील इतके ते खमके असतात. हे जरांगे पाटील सामान्य शेतकरी कुटुंबातला एक तरुण आहे आणि आता समाज मागे उभा राहिल्यामुळे नेता झाला आहे. हे तर खानदानी आहेत ना सगळे. पण आज मात्र ते दबलेले हातबल दिसत आहेत. किमान दाखवत तरी तसंच आहेत. पण हे सगळं दाखवत आहेत ते तरी कोणासमोर दाखवत आहेत? ज्या माणसाला एका आमदारानं ऑफर दिली आहे की चॅलेंज हेच कळणं मुश्किल आहे, त्या सो कॉल्ड नेत्याला. एकूणच सारं काही गंडलेलं आहे. तेव्हा भारतीय जनता पक्ष असो की शिवसेना, युतीतल्या दोन्ही पक्षातल्या ज्येष्ठ मराठा आमदारांनी, नेत्यांनी आणि मराठा समाजातल्या आरक्षणासाठी अनेक वर्ष आंदोलनं करणाऱ्या असंख्य अभ्यासकांनी एकत्र येत, सोबत घेत आमच्या समाजाचा प्रश्न सोडवावा. जनतेला नेता महत्त्वाचा नाही आहे, तर आपला फायदा कशात आहे महत्त्वाचं असतं. मराठा समाजाला जे हवं आहे ते मिळवून द्यायची जबाबदारी सरकारनं घ्यावी. मतदानाच्या टक्केवारीच्या दडपणातून चुकीच्या रूढींना, परंपरांना तुम्ही प्रोत्साहन देत आहात. सध्या अनेकांना हात जोडायला लावत आहात तुम्ही, मानहानी, अपमान सहन करायला लावत आहात. हे सुद्धा लक्षात घ्या. प्रसाद लाड हे तर एक उदाहरण झालं. मनोजजी जरांगे पाटील साहेब हे तसे तर कोणाच्याही कुळाचा उद्धार करत असतात. मागच्या 2 वर्षांपासून सुसंस्कृत महाराष्ट्राला दररोज सकाळी 9चा भोंगा ऐकावा लागतोच आहे. अधूनमधून आता खास मराठवाडी चिन्ना टिन्नाची बाराखडीही ऐकावी लागते. हे थांबवणं सरकारच्या हातात आहे. पण मागच्या सरकारसारखं राजकीय इच्छाशक्ती न दाखवता केवळ हा प्रश्न चिघळत राहावा यासाठी कोणी प्रयत्न करते का हे पाहायला हवं. मला तर हाच संशय येतोय की या सरकारमधलं कोणीतरी आहे जो हा प्रश्न चिघळवण्याच्या इच्छा, आकांक्षा आणि मनीषा घेऊन पुढे सरकलेला आहे. कोण असेल तो? कोण असतील ते? त्यांना शोधून काढणं, त्यांना त्यांची जागा दाखवणं आणि ह्या अशा अनागोंदी कारभारातून एक समाज भरडला जातो आहे. विनाकारण आंदोलनं होत आहेत, आर्थिक नुकसान होतं आहे सरकारचं. या सरकारचं म्हणजेच ते करदात्या नागरिकांचं होतं आहे. हा सगळा सारासार विचार करून यातून कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. अधिकचं काही बोलत नाही, तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.